कसबा येथे इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे। इथून पुढे कर्णेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। कर्णेश्वर मंदिर इथे कसबा येथे पोहोचलेलो आहोत। चला आता तुम्हाला तिकडचं दाखवते। मंदिर पुरातन काळातील आहे। आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे। काळ्या दगडात हे मंदिर कोरलेलं आहे। इतक्या काळानंतरही हे मंदिर अजून सुस्थितीत आहे। दगडावर केलेला आहे। तर आपल्याला या मंदिराचे पुजारी काका आपल्याला या मंदिराची माहिती सांगणार आहेत। तर चला बघूया। नंदी बाबांचं दर्शन होतं आपल्याला। हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, केदारपूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा हातोडाने छेदून तयार केले। याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही। हा पार्वती माता आहे, शिवाय शिव पार्वती आहे। हा बघा पार्वतीचा 5वा कळस आहे। घागरी त्या घ्या 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे, म्हणून इथे पूजा करायची। हे बघा शंकरांचे देवाऱ्यातले शंख, हे बघा हे देवाऱ्यातले शंख वाजतात, झाडावरचे कळे फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात। म्हणून यामध्ये शंकाने संशय घ्यायचा नसतो। इकडे घ्या, हे बघा इथे पार्वतीचं फूल आहे, म्हणून इथे पूजा करायची असते। हे बघा हे फूल घ्या, बघा पार्वतीचं फूल आहे, म्हणून इथे पूजा करायची असते। आता इथे ते ब्रह्मदेव घ्या, ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये। त्याच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे। रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वरी आहे। आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची या कर्णेश्वर मंदिराची पूजापाठ करायची। आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं। आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळा पडला निघाला। पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे, ते एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा। तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे। ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर, पण कोकण तळ कोकण गमिनी गावा कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर। आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे। आणि पलीकडे सूर्यदेव आहे। अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात। पायामध्ये 7 घोडे चढत आहे, डोक्यावरती 12 राशी, 1200 सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवाला 1200चा राजा म्हणतात। म्हणून सूर्यपासून कोणती बद्दल कर्णाचं कर्णेश्वर। म्हणून आपण उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं। ग्रहपीडा सगळी जाते, शनी राहू मंगळ केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात। हातामध्ये अमृत कलश आहे, दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात। म्हणून सूर्यपासून कोणती बद्दल कर्णाचं कर्णेश्वर म्हणले। आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे। ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव। हे कर्णेश्वर मंदिर मधलं महादेवांची पिंड। मंदिराच्या गाभाऱ्यात झुंबर बघा कसं कोरीव काम करून लावलंय। आता 8 दिशांचे देव घ्या, कॅमेरा गोल फिरवा। या मूर्त्या बघा कशा कोरल्या आहेत आणि ह्यांची नजाकत बघा कशी कमालच आहे। बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं। पर्यटक इथं पिकनिक मनवायला येतात। तुम्ही पण एकदा संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील या मंदिराला भेट द्या। मला हे मंदिर खूप आवडलं। पुरातन काळाची एक आठवण अजूनही आपल्या सगळ्यांना आकर्षित करते। आता हे देवांचं बसायचं आसन, हे ताटे घ्या, हे ताटे घ्या। हा पार्वतीचा 5वा कळस घ्या, घागर घ्या, हा ती घागर घ्या। आता मला बाहेर फिरवा, वरनं गेला तरी चालेल, वरनं जा, खाली नका वरनं या, फिरवा वरनं, हा फिरवा, हा बरं चित्ते घ्या तुमच्या पुढ्यातले का, हा इकडे पुढे हा घ्या ते। बाहेर बऱ्याच देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत।
तुम्ही बघू शकता कसं आहे हे मस्त वातावरण वाटतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. मी इथे भरपूर फोटोशूट्स केले. मला माझे फोटोज खूप आवडले. हे खूप जागरूक मंदिर आहे. मंदिरातल्या पुजारींनी सांगितलं की इथं बाजूलाच एक नदी आहे. मी आता ती नदी बघायला जाते. तुम्ही पण चला. हा. बघा किती सुंदर नदी आहे. तुम्ही बघू शकता. हाऊ स्वीट. लांबून बघितल्यावर ही नदी सुंदर वाटते, पण जवळ गेल्यावर अति सुंदर वाटते. तुम्ही बघू शकता. गाईस, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला